नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जी काही कोर्टाची जी भरती निघाली आहे, आजच त्याची लिंक जी आहे ती आपल्या वेबसाईटवर आलेली आहे। ही जी काही तुम्हाला PDF फाईल दिसते, मी डाउनलोड नाही केली आहे, तुम्ही इथे जाऊन ती डाउनलोड करू शकता। मी तुम्हाला ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला घेऊन जाते। bombay.highcourt.nic.in ही जी काही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर तुम्हाला जायचे, त्यानंतर रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जायचे आणि त्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही इथे नोटिफिकेशन तुम्हाला इथे दिसेल। काय आहे? ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युरिडिकल ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे। बॉम्बे हायकोर्टची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे। यामध्ये तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइज भेटेल, त्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत जे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, अप्लाय ऑनलाईन, व्यवस्थित फॉर्म भरायचे। अगोदर काय करायचे, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी काही आहे ती अगोदर वाचून घ्यायची आहे। टोटल 11 पेजेसमध्ये ती ॲडव्हर्टाइज आहे, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। मी ओव्हरऑल फक्त तुम्हाला थोडंफार तुम्हाला त्याच्यामध्ये सांगते। टोटल किती आहेत, हे 129 टोटल वॅकन्सीज आहेत। त्यानंतर जे डिसेबल पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी 5 वॅकन्सी आहे। नंतर टोटल नंबर ऑफ पोस्ट सिलेक्टेड लिस्ट किती असणार आहे, 124। वेटिंग लिस्टसाठी किती असणार आहे, तर 31 वेटिंग लिस्टसाठी असणार आहे। अशी ही ॲडव्हर्टाइज आहे। तुम्हाला जी काही सॅलरी जी आहे त्यांनी सांगितलेलं आहे, सॅलरी 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला सॅलरी जी आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे। ओके, पे। त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा मी तुम्हाला काही गोष्टी सांगते। कॅटेगरीनुसार तुम्हाला जे काही ओपन जनरल कॅटेगरीवाले आहेत त्यांना एज लिमिट आहे 18 वर्षे ते 38। त्यानंतर जे SC ST जे बॅकवर्ड क्लासेसवाले जे असतात ते त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत आहेत। आणि जे हायकोर्टचे जे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी नो एज लिमिट त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे जे ॲक्च्युली रुजू आहे त्यांच्यासाठी। त्यानंतर आहे क्वालिफिकेशन। क्वालिफिकेशन्स काय, कोणत्याही शाखेची कोणत्याही स्ट्रीमची तुम्हाला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हवं आहे, मग ते आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे किंवा सायन्स असू दे, कुठल्याही स्ट्रीमचं तुमचं ग्रॅज्युएशनचं म्हणजे तुमचं डिग्री झालेली पाहिजे, ग्रॅज्युएट असायला हवेत तुम्ही। आणि दुसरं त्यांचं एक वाक्य आहे की प्रेफरन्स विल बी गिवन टू द होल्डर ऑफ डिग्री इन लॉ, म्हणजे जर लॉची जर डिग्री ज्या विद्यार्थ्यांच्याकडे जर असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जाईल। पण तुम्ही जे इतर काही ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहेत ते तुम्ही ते जे काही आहे ते फॉर्म भरू शकता ते। ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे इंग्लिश टायपिंग कितीचा स्पीड असायला हवा तुमच्याकडे, 40 WPMचा, आणि त्याचं सर्टिफिकेट GCC TBC बोर्डाचं म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचं तुमच्याकडे असायला हवं। लक्षात असू द्या, इंग्लिश 40। ओके, यामध्ये मराठी टायपिंगची एक्झाम होणार नाही। आता जी मागे काही दिवसापूर्वी आपली जी काही भरती झाली होती त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश पण टायपिंग होतं आणि मराठी पण टायपिंग होतं। ही बॉम्बे हायकोर्टची भरती आहे, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मराठी टायपिंग असणार नाही, प्युअरली इंग्लिश टायपिंग, तो पण 40चा स्पीड तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असायला हवं, तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट असायला हवं। ओके, त्यानंतर याच्यामध्ये जे काही आहे अजून महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला जे काही मला सांगायचे असं वाटतं ते की बाकी तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतील, तिथून तुम्ही ते डाउनलोड वगैरे करून घ्या आणि तिथून तुम्ही ते भरून पाठवू शकता। ओके, इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचा। जर मी हे सगळं जर वाचत जर बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला, तर एवढा व्हिडिओ मी मोठा नाही करत आहे। आता सध्या फक्त तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा। लिंक आज दुपारी 12 वाजल्यापासून चालू झालेली आहे, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली असेल। मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी याच्याशी रिलेटेड सकाळी एक नोट टाकली होती की ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की ही भरती तुमची येणार आहे म्हणून। आणि कोर्टाच्या भरती रिलेटेड तुम्हाला कशाशी रिलेटेड, मराठी तर होणार नाही आहे, पण इंग्लिशचे पॅसेज मोफत, मी कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाही आहेत। जसं तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी जर पॅसेज जर हवे जर असेल तर तुम्ही एवढे पे करा वगैरे, तर त्याची काही गरज नाही। आपल्या चॅनलवर इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही पॅसेजेस आहेत जे तुम्ही प्रॅक्टिससाठी घेऊ शकता। पण
महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे जे काही आहे ते शॉर्टलिस्ट होणार आहे आणि शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला 400 रुपीज फीज भरायची आहे, जी काय असणार आहे टुवर्ड्स एक्झामिनेशन फीज असणार आहे. ओके, शॉर्टलिस्ट झाल्यानंतर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात ते, म्हणजे जसं तुमचं टायपिंगची एक्झाम्स वगैरे किंवा इंटरव्ह्यू वगैरे ह्या सगळ्या नंतरच्या, पहिल्यांदा लेखी येणार. ओके, पहिल्यांदा लेखी येणार, लेखी आल्यानंतर मग तुमची टायपिंगची येणार आणि मग नंतर तुमचं इंटरव्ह्यू सेक्शन असणार आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशनसाठी 100 रुपीज फीज आहे तुमची सुरुवातीला. 100 रुपीज फीज भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करणार. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि मग शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही आहे लेखी परीक्षेसाठी तुम्हाला 400 रुपीज तुम्हाला भरावे लागणार आहे. तर व्यवस्थित गडबड न करता पहिल्यांदा सगळं इन्स्ट्रक्शन वाचून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. ओके, आणि लक्षात असू द्या हे जे 100 रुपीज असतात हे नॉन रिफंडेबल असतात, म्हणजे ते काय तुम्हाला रिटर्न वगैरे केले जात नाही. फक्त ते कसे पाठवायचे ते SBI कलेक्ट मार्फत तुम्हाला पाठवायचे आहेत. युजर मॅन्युअल जो आहे जे तुम्ही तिथे फॉर्म भरणार आहात तिथे सगळी तुम्हाला माहिती जी काही आहे इन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला इथे तुम्हाला भेटून जाईल. ही आपण काय चालू केली होती, मी रिक्रुटमेंटचा ऑप्शन चालू केला होता. आता तुम्हाला हे दिसते ना साईट http://bombay-high-court.nic.in याच्यामध्ये 15 दिवसाच्या आत तुम्हाला तो फॉर्म भरायचे. लास्ट डेट काय आहे 22 तारखेपासून म्हणजे आजपासून ते 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ही लिंक जी आहे ती तुम्हाला ह्या साईटवर तुम्हाला उपलब्ध होईल. फोटोज वगैरे किंवा सिग्नेचर वगैरे कशी असली पाहिजे याचं सगळं मेजरमेंट तुम्हाला इथे दिलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही काय करा, हे 11 पेजेस आहे ते शांत डोक्याने पहिल्यांदा हे वाचून घ्या आणि मग त्याच्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा. ही एक रिक्रुटमेंट आहे. त्याच्यानंतर इथेच बघा त्याच रिक्रुटमेंट रिलेटेड फॉर्म भरण्यासाठी सगळं काही तुम्हाला इथे दिसेल. वेगळं काही तुम्हाला पडताळायची गरज नाही पडणार आहे. इन्स्ट्रक्शन्स ऑफ फिलिंग अप ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचे याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. 3 पेजेसमध्ये ही माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर पुढचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट. कोणालाही विचारायची गरज पडणार नाही. कॅरेक्टर सर्टिफिकेट इथे तुम्हाला दिलेलं आहे. इथून काय करायचे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. ओके, कळलं तुम्हाला याच्याबद्दल. जेव्हा तुमचं आता सध्या तर आपल्याला एकच काम करायचं आहे की पहिल्यांदा फॉर्म भरून घ्यायचे आणि फॉर्म भरल्यानंतर शॉर्टलिस्टमध्ये जेव्हा तुमचं हे होणार आहे सिलेक्शन होणार मग त्याच्यानंतर तुम्हाला जे काही आहे तो सिलेबस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतरच्या आहे. ते आता सध्या तुम्ही त्याच्यामध्ये उगाच वेळ घालवू नका. पहिल्यांदा तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या आणि मग नंतर हळूहळू मी सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ तुम्हाला पाठवून देईल की जेणेकरून ह्या एक्झाम रिलेटेड शॉर्टलिस्ट झाल्यानंतर. आता सध्या फक्त फर्स्ट रेफरन्स तुमचा फॉर्म फिल करायचा आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे वाचलं ना तर तुम्हाला कुठल्या व्हिडिओचीही गरज नाही पडणार आहे. हे बघा तुम्हाला मार्क्स सांगितलेला आहे. जी तुमची लेखी परीक्षा होणार आहे ते तुमची 90 मार्क्सची परीक्षा असणार आहे. इंग्लिशमधून परीक्षा असणार आहे, लक्षात असू द्या. फक्त जो मराठी विषय आहे जो 10 मार्क्सचा आहे त्याचे प्रश्न फक्त मराठीमधून असणार आहे. बाकी इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स वगैरे किंवा कम्प्युटर वगैरे हे सगळे प्रश्न तुमचे कशामध्ये असणार आहेत इंग्लिशमध्ये. फक्त मराठीमध्ये असणार. अशी ही तुमची 90 मार्क्सची परीक्षा होणार आणि मग यामध्ये तुम्ही पासिंग मिनिमम पासिंग किती पाहिजे तुम्हाला 45 एका तासाचा तुमचा काय असणार आहे पेपर असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये तुमचे क्वेश्चन्स असणार आहे मल्टिपल चॉईस म्हणजे एक प्रश्न 4 ऑप्शन्स आणि मग त्याच्यानंतर तुमची काय होणार आहे टायपिंग टेस्ट. ओके, पण ह्या नंतरच्या स्टेप्स आहेत. सुरुवातीला फॉर्म भरणं, फॉर्म भरल्यानंतर शॉर्टलिस्ट होणार. तुमचं सिलेक्शन जर झालं तर त्याच्यानंतर मग तुम्हाला 400 रुपीज भरून एक्झाम फॉर्म भरायचे. एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तुमची एक्झाम होणार 90 मार्क्सची. त्याच्यापैकी तुम्हाला 45 मार्क्स जर पडले तर तुम्ही कशासाठी जाणार टायपिंगसाठी जाणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला 400 शब्दांचा पॅसेज जो आहे म्हणजे 40 WPM तो पॅसेज 20 मार्क्सला तुम्हाला येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स पडले तर तुम्ही पास होणार. 10 मिनिटाचा पॅसेज असणार आणि मग त्याच्यानंतर तुमचे जे इंटरव्ह्यूचं सेक्शन आहे तो. ओके, तुम्हाला मी बऱ्यापैकी जी काही माहिती आहे ती क्लिअर केलेली आहे. इथे तुम्हाला तुमचं जे काही टेस्ट होणार आहे, जी काही लेखी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठीचं काय काय सिलेबस आहे, इंग्लिशचं काय आहे, हे सगळं सिलेबस सुद्धा त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. पूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. जर तुम्ही व्यवस्थित हे जर वाचलं तर तुमचं काम व्यवस्थित होऊन जाईल. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे या भरती रिलेटेड जे काही व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.